मित्रांनो, माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. पाहूयात उद्या निफ्टी आणि बँक निफ्टी जो की मंथली एक्सपायरीच्या अगोदरचा एक दिवस असणार आहे, त्यामध्ये कशा पद्धतीने ट्रेड होऊ शकतात. बरं, आज दिवसभरमध्ये जे काही कामकाज झालं आहे ना, ते समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे हा एक कंटिन्युअस फॉल आपण पाहिलेला होता आणि त्याच पद्धतीने सेम आयडेंटिकल मुवमेंट आपण ही पाहिलेली आहे अपसाईडला मार्केट जाताना. म्हणजे जवळजवळ व्ही शेप रिकव्हरी आपण ज्याला म्हणतो ना, त्या पद्धतीचं कामकाज पाहायला मिळालं. आता जी इम्पॉर्टंट लेवल होती ती होती 800-850च्या झोनमध्ये आणि तिथे जाऊन मार्केटने काय केलेलं आहे, त्याच्या खाली पुन्हा एकदा क्लोजिंग दिलेलं आहे. म्हणजे हा जो काही रेजिस्टन्स होता ना, त्याला मार्केटने रिस्पेक्ट केलेला आहे. आता जर याच्यावरती जायचं ना, जर याच्यावरती निघालो तर आपण डेफिनेटली 24,250पर्यंत जाऊ शकतो. पण आता हा रेजिस्टन्स ब्रेक होतोय का नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे. आता तिथे काय झालेलं असू शकतं, तर इथे ज्या काही सेलिंगच्या ऑर्डर अगोदरच्या पेंडिंग होत्या, अगोदरचा फॉल हा याच लेवलपासून आलेला होता. तर इथे ज्या काही सेलिंगच्या ऑर्डर पेंडिंग होत्या फक्त तेवढ्याच घेतल्यात की अजून नवीन तिथे सेलिंग ऑर्डर एक्झिक्यूट झालेले आहेत, नवीन सेलिंग ऑर्डर एक्झिक्यूट झालेले आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. म्हणून आता ही इम्पॉर्टंट आपल्यासाठी ही लेवल खूप इम्पॉर्टंट असणार आहे. इथून उद्या असू शकतो किंवा एक्सपायरी कदाचित उद्याचा दिवस काय होऊ शकतो, जर तुम्ही लक्षपूर्वक पाहिलं ना, तर उद्याचा दिवस याच रेंजमध्ये राहणं खूप चांगला ट्रेडिंग सेटअप बनवू शकतो एक्सपायरीच्या दिवसासाठी आणि मग तो दोन्ही बाजूला वर्क करेल. जर हा जो काही लो आहे आज बनलेला 600 आणि 580 लेवल पकडून झाला, 580 कालच्या लेवलमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेली होती आणि अपसाईडला जी लेवल आहे ती असू शकते 760-780. खरं तर ती 800 आहे, पण उद्याच्यासाठी 800 आणि जर एक्सपायरीसाठी ट्रेड प्लॅन करायचा आहे ती असू शकते 820च्या आसपास. म्हणजे हा जो झोन आहे 200-250 पॉईंटचा तो खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. उद्याची कॅन्डल जर याच्यामध्येच राहून कामकाज करून जर क्लोज झाली ना, तर एक्सपायरीला जर इथे ब्रेक झालं तर एक शॉर्ट कवरिंग तुम्हाला अगदी 24,000 ते 24,100पर्यंत सुद्धा घेऊन जाऊ शकता. आणि जर ही लेवल ब्रेक झाली तर पुन्हा एकदा आपण 23,250पर्यंत सुद्धा पोहोचू शकतो. म्हणजे या सेलिंग प्रेशरचं लक्षात घेऊन, म्हणजे इथे जो काही रेजिस्टन्स आहे, ज्या काही सेलिंग ऑर्डर पेंडिंग होते ना, ते लक्षात घेता उद्याचं कामकाज खूप इम्पॉर्टंट असणार आहे. किंवा आजची जी कॅन्डल बनली आहे ती सुद्धा खूप महत्त्वाची असणार आहे. काय होऊ झालेलं असू शकतं, अजून एक कंडिशन काय असू शकते की ही जी वीक आपल्याला वरती गेलेली दिसते ना, त्याच्यामध्ये जे काही सेलर्स इथे होते किंवा नवीन सेलर्स यांच्या अनुषंगाने जे बसले होते ना, त्यांचा कदाचित आज फक्त एसएल ट्रिगर झालेला असू शकतो आणि मार्केट उद्या जी काही मुवमेंट होती ना ती कंटिन्यू करून या पद्धतीने सुद्धा जाऊ शकतं. मग एक्सपायरीची वाट पाहणार नाही, जी काही मुवमेंट आहे ती उद्याच पाहायला मिळेल आणि मग 24,000च्या वरचं जे काही शॉर्ट कवरिंग असेल ते आपल्याला एक्सपायरीला पाहायला मिळणार आहे. आता आपण ज्या पद्धतीने ट्रेड प्लॅन करतो ते थोडक्यात पाहून घेऊया 5 मिनिट किंवा 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती. आता अजून एक इम्पॉर्टंट डेव्हलपमेंट होती आहे सध्याला, ती काय आहे, तर ट्रम्प ताते जे आहेत ना पुन्हा एकदा ते जागे झालेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे जे व्हेनेझुएलाकडून तेल घेत आहेत ना त्यांच्यावरती एक्स्ट्रा 20%चा टेरिफ ते लावणार आहेत. म्हणजे चायनावरती बहुतेक लावलेलं पण आहे आणि कदाचित आपणही त्यांच्याकडून व्हेनेझुएलाकडून घेत आहे सध्याला जे ऑइल आहे ना ते तिकडनं आपण घेतोय. जर एक्स्ट्राचा 25% टेरिफ लागला तर या ज्या गोष्टी चालू आहेत ना त्या जास्त क्रिटिकल बनवू शकतात. कारण का हे 25% आणि रेसिप्रोकल जे आहे तो त्यांनी अगोदरच डिक्लेअर केल्याप्रमाणे 2 एप्रिलला त्याचं जे काही डिसिजन आहे ते होऊ शकतं. मग तणाव हा वाढू शकतो आणि मग जे काही आतापर्यंत कमवलेलं आहे गेल्या 7-8 दिवसामध्ये ते गमवण्याची भीती आहे. म्हणजे मी मार्केटच्या दृष्टिकोनातून बोलतोय की जे काही गेन 1700-1800 पॉईंट निफ्टीने मिळवलेला आहे तो कदाचित फिजल आउट होऊ शकतो. हे खरं तर उद्या त्याची काही आवश्यकता पडणार नाही, पण ही जी व्हॉलॅटिलिटी आहे ना त्याच्यामुळे आहे. आता काल आपण काय डिस्कशन केलं ते एकदा थोडक्यात पाहूया. काल मी क्लिअरली सांगितलं होतं, जर मार्केट 750-760च्या आसपास ओपन होतंय आणि पुन्हा या लेवलच्या आतमध्ये येतं आहे तर एक 100-125 पॉईंटचा फॉल आपल्याला पाहायला मिळेल. पण तो अगदीच पहिल्या याच्यामध्ये पाहायला मिळालेला आहे. इथून तुम्हाला ही मुवमेंट कॅप्चर करता आली असेल तरीही चांगले, किंवा ही जी मुवमेंट आहे ती कॅप्चर करता आली असेल. मी फक्त कॉल साईडचा ट्रेड कॅप्चर केलेला आहे. मी कालही डिस्कशन केलं होतं त्या पद्धतीने. डाऊन साईडचा ट्रेड मी ट्रायच केलेला नाही. हा सेन्सेक्समध्ये थोडेफार केले परंतु इथे नाही आणि मग पूर्ण दिवसभर पुन्हा एकाच रेंजमध्ये राहिले. आता उद्यासाठी महत्त्वाचं काय असू शकतं आपल्यासाठी, तर ही लेवल मार्क करा. वरती जी लेवल आहे ती येते 730-740 आणि डाऊन साईडची जी लेवल आहे ती पुन्हा एकदा आपण 580च घेणार आहोत. म्हणजे याच्यामध्ये काहीच नाही आहे. हां, तुम्हाला रेंज ट्रेड करत असतं 6 दिवस कंटिन्यू मोठी मुवमेंट पाहिल्याच्या नंतर आजही एक फर्स्ट हाफ सोडला तर जास्त चांगली मुवमेंट नाही आहे. कदाचित उद्याचा दिवससुद्धा तसा जाऊ शकतो आणि त्याच्यासाठी स्वतःला प्रिपेअर करत चला. मोठी मुवमेंट आलेली आहे, कदाचित साईडवेज मार्केट जाण्याची शक्यता आहे आणि मग त्या पद्धतीने आपण आपल्याला स्वतःला प्रिपेअर करायचं आहे. हां, आता जरी हे 605 दिसत असलं ना तरी फायनल क्लोजिंग हे 670च्या आसपास आहे. म्हणजे दोन्ही बाजूला इथून जवळजवळ 70 पॉईंट आणि याच्या खाली एक 90 पॉईंट
या पद्धतीने मार्केट बंद आहे. आता दोन्ही तिन्ही कंडिशन आपण चेक करून पाहूया. जर मार्केट गॅप डाऊन ओपनिंग होत आहे, लक्षात घ्या, जर गॅप डाऊन ओपनिंग होत आहे तर कदाचित काय होऊ शकतं, 580 किंवा जास्तीत जास्त 520 या लेवलला टेस्ट केलं जाऊ शकतं. लक्षात घ्या, टेस्ट केलं जाऊ शकतं. मग ते फास्ट टेस्ट केलं तर तो बेस्ट सिनेरिओ असू शकतो. जर मार्केट गॅप डाऊनच ओपनिंग होते 580च्या खाली आणि इमिजिएट 1-2 कॅन्डलमध्ये 520ला जाऊन जर रिव्हर्सल दिसते, मग तिथे कोणते कॅन्डल पॅटर्न असेल, चार्ट पॅटर्न असेल, रिव्हर्सल दिसते ना, तर आपण बाईंगचा विचार करू शकतो. पण मार्केट जर थोडंफार गॅप डाऊन होते, थोडा वेळ सस्टेन करते आणि 580 ब्रेक करते, तर मग एक विकनेसचा साईन मार्केटमध्ये पहिला पाहायला मिळू शकतो. इथे तुम्हाला पुट ट्राय करते 520 480 हा जो 40 पॉईंटचा झोन आहे तो इम्पॉर्टंट आहे, कारण तो जर ब्रेक झाला तर मग सेलिंग प्रेशर मार्केटवरती वाढणार आहे आणि मोठं सेलिंग आपण पाहू शकतो गॅप डाऊन आणि फ्लॅटच्या. जर फ्लॅट होऊन मार्केट वरती चालायला लागते ना, खरं तर बाईंग हे 680च्या वरतीच होऊ शकतं. फ्लॅट मी या दृष्टीने फ्लॅट बोलतोय, खरं तर 670 आहे म्हणजे जास्त नाही आहे. तर फ्लॅट ओपन होतं आणि वरती चालायला लागते, 680ला बाईंग पोझिशन बनणार आहे, पण ती अवॉइड करायची आहे. लक्षात घ्या, ती काय करायची आहे, अवॉइड करायची आहे. ॲक्च्युअल जी बाईंग पोझिशन बनवायची आहे ना, ती बनवणार आहोत आपण 730च्या वरती. 23,730 जर ब्रेक होत आहे तर मग एक डेफिनेटली चांगली अपसाईड आपल्याला पाहायला मिळणार. फक्त काय करा, काहीतरी सेटअप बनवू द्यात. म्हणजे डायरेक्ट एकच कॅन्डल ब्रेक करते तर ते ब्रेक म्हणू नका. एकतर थोडा वेळ सस्टेन करून एखादा सेटअप बनवून ब्रेक होऊ द्यात, किंवा ब्रेक झाल्याच्या नंतर एखादा सेटअप बनवू द्यात आणि त्याचा ब्रेकआउट होऊ द्या. मग त्यानंतर तो चांगला ट्रेड असू शकतो. कारण 23,730 जर उद्या ब्रेक झालं ना, तर हे जे केलेलं आहे ना, हे फक्त एस एल हंटिंग असू शकतं. म्हणजे जे सेलर्स होते त्यांचे, ज्यांनी नवीन पोझिशन, फक्त त्यांचा एस एल हंट केलेला आहे आणि बायरला सुद्धा आता थोड्याफार प्रमाणामध्ये बाहेर काढले. कारण का आजची जी कॅन्डल आहे या पद्धतीची आहे, रेड कॅन्डल जर पाहिली डेची तर ती या पद्धतीने आहे. त्याच्यामुळे काय झालं असेल, सध्या तरी इथे डे लो क्लोज झालेलं दिसते. फायनल क्लोजिंगचा विचार सोडला तर बरेच जण काय केलेले असतात, सेलिंग साईडची किंवा शॉर्ट पोझिशन ज्याला आपण म्हणतो ना, ते घेऊन गेलेले असू शकतात आणि मग त्यांना ट्रॅप केलं जाऊ शकतं. आज शॉर्ट पोझिशन असणाऱ्यांना ट्रॅप केलेलं आहे, आज कॉल पोझिशन असणाऱ्यांना ट्रॅप केलेलं आहे, उद्या शॉर्ट पोझिशन असणाऱ्यांना ट्रॅप केलं जाऊ शकतं आणि मार्केट वरती जाईल. जसं मी काल म्हटलं, माझी अजूनही अपेक्षा आहे की मार्केट जरी डाऊन साईडला जायचं असेल ना, तरी ॲटलिस्ट 23,950 24,000 एकदा टेस्ट करायला पाहिजे. मग 23,730च्या वरती मोठी मुवमेंट अपेक्षित आहे, ती घेऊन जाऊ शकते 24,000पर्यंत. पण डायरेक्ट तुम्ही एवढं मोठं टार्गेट ठेवू शकत नाही. म्हणून काय करा, जो काही तुमचा स्टॉप लॉस, म्हणजे स्टॉप लॉस कसं ठरवणार आहात, जर हा सेटअप आहे तुमचा, तर इथे समजा तुमचा एस एल आहे ना, तर हा 1:3 या पद्धतीने तुम्ही तुमचं टार्गेट ठेवून मग स्टॉप लॉस ट्रेल करत राहा. ज्यांना 24,000पर्यंत मल्टिपल लॉट करत असाल तर 24,000पर्यंत हळूहळू 24,000 उद्याच्या येईल लक्षात लागतं, कदाचित ते परवा सुद्धा येऊ शकतं. या पद्धतीचं प्लॅनिंग असू शकतं. हां, जर गॅपअप होत आहे, फ्लॅट डाऊन झालं तर काय होऊ शकतं, 520 झाल्याच्या नंतर तुम्ही मोठं गॅप डाऊन असेल तर 520ला सपोर्ट घेण्याची शक्यता आहे. ब्रेक झालं तर डाऊन साईड मोठी होणार आहे, हे फिक्स आहे. जर 580च्या वरती ब्रेक होऊन 580 ब्रेक करते तर एक डाऊन साईडचा ट्रेड ॲटलिस्ट 520 480 ह्या टार्गेटसाठी ट्राय करू शकता, किंवा इथे सपोर्ट घेऊन वरती येते तर बाई. हां, जर गॅपअप झालं, लक्षात घ्या, जर गॅपअप 730च्या वरती होत आहे, 730 740च्या, तर थोडा वेळ वाट पहा की काही सेटअप बनतोय, नवीन सेटअप बनतोय, किंवा पुन्हा या रेंजमध्ये येते. पुन्हा या रेंजमध्ये जर आतमध्ये मार्केट येते ना, तर काही करू नका, अवॉइड करा. एकतर इकडे बाहेर पडू द्यात किंवा इकडे बाहेर पडू द्यात. आणि जर वरती गॅपअप होऊन सस्टेन करते तर डेफिनेटली जो काही सेटअप बनेल, छोटा मोठा स्टॉप लॉस पहा आणि अपसाईडचा ट्रेड प्लॅन करा. थोडं कन्फ्युजन वाटत असेल, कारण का खूप साऱ्या सिच्युएशन बनत आहे. मार्केट साईडवेज जाण्याची शक्यता आहे उद्याच्या दिवसापुरतं, पण सिच्युएशन खूप आहेत. मोठी रॅली आहे, त्याच्यानंतर एक रेड कॅन्डल आहे, पहिलीच रेड कॅन्डल आहे 6 दिवसानंतर. कदाचित जर 1-2 दिवस त्याच्यामध्ये घालवले तर चांगलं असू शकतं. म्हणून थोडं कन्फ्युजन असेल, पुन्हा एकदा पहा, लक्षात येईल. आता बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं, बँक निफ्टी अजूनही बऱ्यापैकी आहे. जरी आता इथे 490 दिसत असले ना, तरी फायनल क्लोजिंग बऱ्यापैकी वरती आलेलं आहे. मग दोनच लेवल मार्क करा. एक आहे 51,800 850 हा झोन आहे. जर उद्या हा ब्रेक झाला ना, तर नक्कीच आपण अपसाईडला जाऊ शकतो. अगदीच सेफ ट्रेडर असाल तर 22,070 ही जी लेवल आहे, 22 म्हणतो 52,070 ही जी लेवल आहे ती मार्क करून ठेवा. त्याच्यावरती आपल्याला अपसाईड पाहायला मिळणार आहे. मग टार्गेट तुम्ही तुमचा जो काही स्टॉप लॉस असेल त्या पद्धतीने 1:2 1:3 पाहू शकता. जर लेवलचं चर्चा करायची झाली तर 52,250पर्यंत जाऊ शकता. 52,400 आहे आणि 52,600 आहे. फायनल केस 52,850पर्यंत जाऊ शकतो. तर डाऊन साईड कुठे आहे, तर डाऊन साईड जी आहे ना, ती 51,400 ब्रेक झाल्याच्या नंतर आपल्याला पाहायला मिळू शकते. पण या 100 पॉईंटमध्ये ही ट्रेंड लाईन आहे. मग जर तुम्ही अगदी सेफ ट्रेडर असाल तर 51,300 ब्रेक होते. 51,300 ब्रेक झालं तर डाऊन साईडचा विचार करू शकता. पण थोडं रिस्की का असू शकतं, फायनल क्लोजिंग हे जवळजवळ 51,600च्या आसपास आहे. म्हणजे ऑलरेडी 300 पॉईंटची मुवमेंट झाल्याच्या नंतर 300-350 पॉईंटची शॉर्ट साईडचा ट्रेड आपला इनिशिएट होणार आहे. म्हणून थोड्या क्वांटिटी कमी ठेवा. याच्या खाली तुमचं जे टार्गेट असेल ते 51,150 आहे. त्याच्यानंतर 51,000 ही सायकोलॉजिकल लेवल आहे आणि त्याच्यानंतर 50,800पर्यंत सुद्धा जाऊ शकतं, हे लक्षात ठेवायचं. तोपर्यंत ही जी लेवल आहे 51,300 बाय ऑन डिप्स बँक निफ्टीसाठी तुम्ही वापरू शकता. कोणत्याही डिपला एक चांगला बँक बनेल. फक्त जो काय असेल तो सेटअप बनण्याची वाट पाहिजे आहे. जर ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला सुद्धा लाईक करून. त्याच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय महाराष्ट्र. कीप ट्रेडिंग.